आणि आता महत्त्वाची बातमी आहे बीडमधील मस्साजोगमधील सरपंच हत्याकांडाची। गेल्या महिन्यामध्ये आजच्याच तारखेला सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली। हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण होतोय। हत्या प्रकरणातले 6 आरोपी अटकेत आहेत आणि त्याची सीआयडी चौकशी सुरू आहे। पण एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। देशमुख कुटुंब हे सरकारकडे आणि तपास यंत्रणांकडे न्यायाच्या अपेक्षेने फेऱ्या मारते। देशमुख कुटुंबाच्या डोळ्यात अजूनही अश्रू कायम आहेत। हत्या प्रकरणाचं कनेक्शन खंडणी प्रकरणातल्या मुख्य आरोपी वाल्मिक कराड सोबत असल्याचा थेट आरोप अनेक नेत्यांकडनं आमदारांकडनं करण्यात आलाय। खंडणी प्रकरणात कराड अटकेत असून त्याची सीआयडी चौकशी सुरू आहे। मात्र दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे हे आरोपी वाल्मिक कराडचे निकटवर्ती असल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होतीये। महिनाभरापासून महाराष्ट्रात सरपंच हत्या प्रकरण तापलेलं आहे। मात्र या प्रकरणामागचे सूत्रधार अजूनही समोर येत नाहीयेत। ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात संपूर्ण महिनाभरात नेमकं काय काय घडलेलं आहे। मस्साजोग प्रकरणात आतापर्यंत काय घडले। 6 डिसेंबर रोजी मस्साजोगमध्ये आवादा कंपनीचे कर्मचारी सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली। केज पोलिसात गुन्हा दाखल झाला। त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। तर 10 डिसेंबर रोजी खून प्रकरणातील 2 आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली। त्यानंतर 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवरती 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला। त्यानंतर 11 डिसेंबरलाच खून प्रकरणातील 3रा आरोपी अटक झालाय। त्यानंतर 18 डिसेंबर रोजी खून प्रकरणातील 4थ्या आरोपीला अटक झाली। 20 डिसेंबरला पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची सभागृहात घोषणा झाली। त्यानंतर 27 डिसेंबरला वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडनं चौकशी झाली। 28 डिसेंबरला आरोपी अटकेसाठी बीडमध्ये महामोर्चा काढण्यात आला। 29 डिसेंबर रोजी कराडच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू झाली। 29 डिसेंबरलाच मालमत्ता जप्तीची घोषणा झाली आणि बँक खातं गोठवण्यात आलं। 31 डिसेंबरला कराड पुणे सीआयडी कार्यालयामध्ये शरण आला। केज न्यायालयात हजर केल्यावर 14 दिवसांची सीआयडी कोठडी त्याला सुनावण्यात आली। त्यानंतर 1 जानेवारीला सुदर्शन घुलेच्या जवळच्या नातेवाईकांची सीआयडीकडनं चौकशी सुरू झाली। 4 जानेवारीला सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांना अटक झाली। केज न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आणि त्यानंतर संपूर्ण घटनेला तब्बल 1 महिना झालेला आहे। हे संपूर्ण प्रकरण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गाजते। अतिशय निर्घृण पद्धतीनं असा हा खून झालेला होता। एक आरोपी अजूनही आंधळे नावाचा फरार आहे। त्याला अजूनही ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये। अतिशय क्रूर पद्धतीनं झालेल्या या हत्येनंतर प्रचंड संताप हा गावकऱ्यांमध्ये तर आहेच, पण त्याबरोबरीनं हा संताप हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांमधनं आपल्याला पाहायला मिळतोय। 1 महिना लोटला तरी सुद्धा अजूनही एक आरोपी फरार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये सीसीटीव्ही मधनं हे सगळे आरोपी सरपंचांना घेऊन जात असतानाची दृश्य ही कैद झालेली होती आणि काहीच काळात म्हणजे अगदी 2-2.5 तासांच्या अंतरात त्यांनी सरपंचांचा खून केला। अतिशय निर्घृण पद्धतीनं खून केला। त्यानंतर झालेल्या तपासात एसआयटी चौकशीमध्ये अनेक बाबी समोर आलेल्या आहेत। अनेक हत्यारं वापरल्याचं सुद्धा समोर आलंय। अधिक माहिती घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, तब्बल 1 महिना लोटलेला आहे या हत्या प्रकरणाला। अजूनही एक आरोपी फरार आहे आणि अनेक महत्त्वाचे धागेदोरे आणि मुख्य सूत्रधार कोण हेही समजणं बाकी आहे। एक दिवस, कारण 30 दिवस जर आपण गृहीत धरले तर काल ते 30 दिवस पूर्ण झालेत आणि साधारणपणे मराठी समाजामध्ये मासिक हे 30व्या दिवशी करण्याची पद्धती आहे। परंतु आज 1 महिना झाल्यानंतर काय दिसतं आहे तर मुख्य सूत्रधार कोण आहे ह्या गुन्ह्यातला याची उकल झालेली नाही। आज आता वाल्मिक कराडचा आवाजाचा नमुना घेतला जाणार आहे आणि नवीन भारतीय कायदा संहितेमध्ये जे बदल झाले त्याप्रमाणे या नमुन्यामध्ये विष्णू चाटे बरोबर त्याचा जो काही संवाद झालाय तो संवाद एकदा एस्टॅब्लिश झाला की मग ह्या हत्याकांडाचा मुख्य आरोपी कोण आहे, सूत्रधार कोण आहे हे स्पष्ट होईल। या सगळ्या महिनाभरामध्ये प्रज्ञा काय होत असेल तर राजकारण सुरू आहे, म्हणजे दोन्ही पातळीवरती। आजच दिवसभरातल्या घडामोडी जो आरोप प्रत्यारोप दिसतोय, प्रकाश संडगे असतील किंवा लक्ष्मण हाके असतील हे धनंजय मुंडे यांच्या बाजूने उभा राहिलेत। तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातनं वगळा अशी मागणी विरोधी पक्ष आणि काही समाजसेवक मंडळी करतायत। तर ही बाब या हत्याकांडातल्या ह्या 1 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहिली आहे की या सगळ्या प्रकरणामधला मुख्य आरोपी जो आहे तो कोण आहे। आता आणखीन 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत। एक तर सत्ताधारी घटक पक्षाकडनं म्हणजे जसं
सुरेश धस हे सातत्यानं ह्या संदर्भामधली नवनवीन माहिती महाराष्ट्राला देत आहेत. तर हे पण अचंबित करणारी गोष्ट आहे की सत्ताधारी घटक पक्षातले 2 आमदार, कारण नमिता मुंदडा यांनी सुद्धा सभागृहामध्ये ह्या संदर्भामध्ये बरेच नवे खुलासे केले होते. सुरेश धस यांनी आजही नवीन काही गोष्टी महाराष्ट्राला सांगितल्या आहेत. सोबतच सुरेश धस यांच्याबरोबरच विधान परिषदेच्या आमदार असलेल्या वाघ यांनी सुद्धा काही मंडळींना संरक्षण द्यावं असं म्हटलंय. म्हणजे सत्ताधारी पक्षाचा सुद्धा याच्यामध्ये कोण आहे? आता तपासाच्या पातळीवरती जर आपण म्हणू तर जसे मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय म्हणतात की त्यांचं असं मत आहे की तपास योग्य पद्धतीनं सुरू आहे, ते काही तपासाबद्दल आक्षेप घेत नाहीयेत. परंतु त्यांचं असं मत आहे की यातले खरे सूत्रधार आणि जो एक मोकाट असलेला आरोपी आहे तो जोपर्यंत मिळून येत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या घटनाचा नेमका काय अर्थ आहे तो सुटणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरती बऱ्याच गोष्टी घडल्यात. मुख्यमंत्र्यांनी 3 गोष्टीची घोषणा केली होती. एक SIT होती, दुसरी होती ती CID चौकशी. दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. परंतु न्यायालयीन पातळीवरती, कारण हायकोर्टाकडे अर्ज करायचा असतो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ती निहित प्रक्रिया झाल्यानंतर न्यायालयीन चौकशी सुरू होईल, स्वतः मुख्यमंत्री सांगतात. म्हणजे ते ज्यांना ज्यांना भेटतात त्या प्रत्येकाला मुख्यमंत्री असं म्हणतात. जसं काल देशमुख कुटुंबीय भेटले आणि देशमुख कुटुंबियांनी सांगितलं की आम्हाला ह्या अधिकाऱ्यांची चौकशी नको आहे, तर ते अधिकारी त्यांनी वगळले आणि अधिक मुख्यमंत्री म्हणाले की तुम्हाला जे कोण हवं आहे ते सांगा. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरती बरीचशी पारदर्शीपणा आपल्याला दिसतोय. आणखीन एक यात महत्वाचा गट आहे तो आहे म्हणजे मराठा समाज. मराठा समाजानं आजही पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन आयोजित केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं सरकारवरती टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्याबरोबर आता मनोज जरांगे पाटील हा सुद्धा यातला महत्वाचा भाग बनताना दिसतो आहे आणि त्यांच्या भाषेबद्दल सुद्धा मराठा समाजातल्या काही मंडळींनी आक्षेप घेतलाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रज्ञा अशी आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल मात्र अनेक प्रश्नचिन्ह लोकांच्या मनामध्ये आहेत. अजित पवार यांनी जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत, जसं छगन भुजबळ यांनी तेलगी प्रकरणाचा हवाला देऊन मला फसवलं गेलं असं म्हटलं, तशीच काहीशी भूमिका अजित पवार यांची आहे. आणि या भूमिकेमुळं ज्यांना धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आहे त्यांना अजूनही कुठलाही निर्णय त्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवलेला नाही. आणि एका महिन्याचं साधारण आपण आकलन जर असं केलं तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जो महाराष्ट्र आपल्याला अभिप्रेत आहे तो महाराष्ट्र किती रसातळाला गेलेला आहे हे या एका महिन्यातनं आपल्याला दिसले. आणि हे फार दुर्दैवी आहे की हे फक्त बीड आणि परळीमध्येच आहे का महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये पण आहे, हा खरा प्रश्न ह्या निमित्ताने उभा झालाय. प्रज्ञा, अगदी राहुल, आणि कमी जास्त प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाची स्थिती आहे का, अशी कुजबूज सुद्धा सुरू झालेली आहे? अधिक माहिती या संदर्भातली आपण थेट जाणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोहसिन शेख यांच्याकडनं घेणार आहोत. मोहसिन, अजूनही एक फरार आहे, कर्नाटकात टीम पाठवल्यात असं कळतंय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. आज 1 महिना पूर्ण झाला आहे आणि या 1 महिन्यात अनेक घडामोडी घडलेल्या आहे. हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही पकडले गेलेला नाहीये. विशेष म्हणजे यातील काही सुदर्शन गुले हा जो मुख्य आरोपी आहे त्याला पकडण्यासाठी देखील पोलिसांना बरीच वेळ वाट बघावी लागली. वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करून, पाहणी करून, चौकशा करून देखील तो हाती लागत नव्हता. शेवटी वाल्मिक कराडला पकडल्यानंतर सुदर्शन गुले हा पुण्यातून त्याला ताब्यात घेण्यात आलाय. आता अजूनही यातील एक आरोपी पकडणं बाकी आहे. विशेष म्हणजे या 1 महिन्यात अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. 9 तारखेला हत्या झाली, 10 तारखेला गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. त्यानंतर मनोज जरांगे स्वतः या सगळ्या आंदोलनात उतरले आणि त्यानंतर कुठेतरी या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले. स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू असताना त्यात काही गती मिळत नसल्याचं जेव्हा सगळं पाहायला मिळालं आणि त्याच काळात अधिवेशन सुरू होतं. अधिवेशनात देखील हा प्रकरण चांगल्या पद्धतीने गाजलं आणि विशेष म्हणजे विरोधकांनी या सगळ्या मुद्द्यावरून सरकारला घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणात CID कडून तपास केला जाणार असल्याचं गृहमंत्री आणि म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात घोषणा केली आणि त्यानंतर हा सगळा तपास CID कडे आलेला आहे. विशेष म्हणजे खंडणी या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडचं जेव्हा नाव जोडलं गेलं त्यात खंडणीत असलेला आरोपी असलेला वाल्मिक कराडचं खुनाशी काही संबंध आहे का, त्या दृष्टीने देखील तपासाला सुरुवात झाली आणि CID कडे तपास जेव्हा गेला त्यानंतर या सगळ्या प्रकरणातील एक आरोपी जे आहेत तर त्यांना पकडण्यात सुरुवात झाली. मात्र एक बाब गंभीर होती ती म्हणजे वाल्मिक कराड हा शेवटपर्यंत पोलिसांना सापडला नाही. तो स्वतःहून पुण्यात शरण आला. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या वेगाने घडत गेल्या. आता वाल्मिक कराड CID कठोडीत आहे, त्याची तपासणी सुरू आहे. सध्या तरी या सगळ्या प्रकरणात खंडणीचा तपास सुरू आहे आणि खंडणीनंतरच जे आहे तर या हत्येशी हे या सगळ्या संबंध जोडण्याची शक्यता आहे. यातील सुदर्शन गुले हा खंडणीत आणि हत्या दोन्ही प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे या 1 महिन्यात बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहे. आता जो वेग आहे तपासाचा तो अत्यंत वेगाने सुरू आहे. वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहे.
चाटेचे व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहे. सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडचा काय संबंध आहे, हे काय कुठे जुळतंय का, हे देखील पाहिले जाणार आहे. विशेष म्हणजे ही एक बाब समोर आली होती की सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडसाठी काम करत होता आणि सुदर्शन घुले हे या खुनातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे अनेक घडामोडी घडतायत. देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे 2 दिवसापूर्वी. त्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की यातील सगळ्या आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. सोबतच या 1 महिन्यात अजून एक बाब अधिक चर्चेत राहिली, ते जेव्हा वाल्मिक कराडचं नाव आलं तेव्हा धनंजय मुंडेंचं नाव या सगळ्या प्रकरणाशी जोडण्यात आलंय. आता परिस्थिती अशी आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सतत मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे स्वतः सत्ताधारी पक्षातील सुरेश धस या सगळ्या प्रकरणात मोठ्या स्वतः आवाज उठवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण आता 1 महिन्यात बऱ्याच घडामोडी घडल्या, पण या सगळ्या तपासाला वेग आला तो सीआयडी कडे जेव्हा हा सगळं प्रकरण वर्ग झालं त्यानंतर या सगळ्या तपासाला वेग आलेला आहे. त्यामुळे आता या 1 महिन्यात एवढ्या घडामोडी घडलेल्या आहे. आता पुढे काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रज्ञा. नक्कीच. आणि या संपूर्ण घडामोडींमध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे फाशीच्या शिक्षेची. आरोपी तर पकडलेले आहेत, आता त्यांच्यावरती गुन्हे सिद्ध होऊन फाशी कधी होते याचीच वाट हे सर्वसामान्य बीडकर आणि त्याचबरोबरीनं सर्वसामान्य जनता पाहते आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. मोहसिन आणि राहुल कुलकर्णी आपल्याला माहिती देत होते. आपलेही आभार.